नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड. प्रफुल्ल पटेल यांची घोषणा. पार्थ पवार यांच्याकडेही मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती. अजित पवारांमुळे राज्यात आणि देशात आपली ओळख निर्माण झाली असं म्हणत राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दिला अजित पवारांच्या आठवणींना उजाळा. रुपाली पाटील ठोंबरेंची फेसबुक पोस्ट. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार एनसीपीच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर रुपाली पाटलांनी दिल्या शुभेच्छा. रोहित पवारांनी सीआयडी अधिकाऱ्यांची घेतली भेट. सीआयडीने आमचा FIR घेतला नसून सीआयडीने FIR स्वीकारायला हवा होता. DGCAच्या रिपोर्ट नंतरही VSR कंपनीवर गुन्हा का दाखल होत नाही? रोहित पवारांचा सवाल. FIR होत नसल्यानं विमान अपघातात घातपात असल्याचा रोहित पवारांचा संशय. मी माझं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं असून माझ्याकडे असलेले सगळे पुरावे सीआयडीला दिले. सीआयडी काय करते हे बघावं लागेल. रोहित पवारांकडून स्पष्ट. अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या रिपोर्टनुसार तपास सुरू. केंद्राच्या रिपोर्टमध्ये जबाबदारी का निश्चित केली नाही? रोहित पवारांचा प्रश्न. छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीचा 2 तारखेला मुंबईमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात मोर्चा. नरेंद्र मोदींनी एप्स्टीन फाईल्समध्ये काय रोल आहे याचा खुलासा करण्याची मागणी. भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना जामीन मंजूर. तरुणावर गोळीबार प्रकरणात करण्यात आली होती अटक. पाटील यांच्यासह पोलिसांनी तब्बल 11 संशयितांना चौकशीसाठी घेतलं होतं ताब्यात. मनसेचे शिवाजी पार्क येथे अभिजात पुस्तक प्रदर्शन 2026चे आयोजन. अभिजात पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते. वाशिमच्या मंगळूरपीरमध्ये मोहरी पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमात महाबीजचे महाव्यवस्थापकांकडून मार्गदर्शन. महाव्यवस्थापकांनी केलं होतं बीजोत्पादक शेतकऱ्यांचं कौतुक. धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. अवकाळीच्या तडाख्यात ज्वारी झाली आडवी. शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका. धाराशिव बोरी गावातील 22 शेतकऱ्यांची कुळाची जमीन हडप करण्याचा डाव. शेतकऱ्यांची पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार. पुण्यातील उद्योजकाकडून बंदुकीचा धाक दाखवत हाणामारी करत जमीन बळकावण्याचे प्रयत्न. दुचाकीच्या डिक्कीमधून 50,000 लंपास. यवतमाळच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक राळेगाव येथील घटना. धुळे सुरत महामार्गावर टँकरचा भीषण स्फोट. स्फोटानंतर घटनास्थळी आगीचे मोठमोठे लोळ. दुर्घटनेमुळे महामार्गावर वाहतूक पूर्णपणे ठप्प. वाहनांच्या लांबच लांब रांगा. महाड MIDCतील औषध उपयोगासाठी वापरल्या जाणाऱ्या अंमली पदार्थांच्या एम्बायो कंपनीत आग. उत्पादन प्रक्रिया सुरू असताना प्रेशर तयार होऊन स्फोट. जालना बदनापूर नाणेगावमध्ये वाळू घाटात नियमबाह्य वाळू उपसा. JCB आणि पोकलँडने वाळूचं उत्खनन. फलटण यशवंत बँकेतील राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष आणि बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर यांना अटक. कथित 112 कोटी रुपयांच्या आर्थिक प्रकरणी राहत्या घरावर छापा टाकून कारवाई. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये तहसीलदाराच्या क्लर्कला लाच घेताना अटक. क्लर्कने 13,000ची मागितली होती लाच. लाचलुचपत विभागाची कारवाई. भिवंडीच्या अंजूर फाटा परिसरात ट्रकने दुचाकीला चिरडल्याची घटना. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू. ट्रक चालकाच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अपघाताची घटना CCTVत कैद. दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा अडकले लग्नबंधनात. उदयपूरमध्ये अत्यंत धूमधडाक्यात त्या दोघांचं लग्न संपन्न. चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी.